विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे पेपर आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरमधील घटनात्मक विकास या प्रकरण क्रमांक 3 मधील मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो 1919 मध्ये लागू करण्यात आला, त्याचबरोबर 1935चा कायदा, या दोन कायद्यावर आधारित जे काही प्रश्न आणि उत्तरे हे पाहणार आहोत. आणि पुढच्या पिरियडमध्ये आपण भारतीय संविधान निर्मिती यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर आतापर्यंत जी माहिती पाहिली ती म्हणजेच घटनात्मक विकासातील दोन पॉईंट म्हणजे 1858चा कायदा, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा जो 1909 यावर काही प्रश्न पाहिले. आता आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 यावर आपण प्रश्न पाहणार आहोत. सर्वप्रथम पहिला प्रश्न, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा केव्हा अंमलात आला? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 मध्ये अंमलात आला. पुढचा प्रश्न, भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेग्यू यांनी भारतीयांना राजकीय सुधारणा देण्याची घोषणा केव्हा केली? तर उत्तर आहे 20 ऑगस्ट 1917 रोजी भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेग्यू यांनी भारतीयांना राजकीय सुधारणा देण्याची घोषणा केली. पुढचा प्रश्न, लॉर्ड चेम्सफोर्ड हे यांचं 1919 मध्ये कोणतं पद होतं? तर लॉर्ड चेम्सफोर्ड हे 1919 मध्ये भारताचे व्हाईसरॉय होते. पुढचा प्रश्न, 1919 मध्ये भारताचे भारत मंत्री म्हणून कोणाची नेमणूक केलेली होती? तर 1919 मध्ये भारताचे भारत मंत्री म्हणून मॉन्टेग्यू यांची तत्कालीन स्थितीमध्ये नेमणूक होती. पुढचा प्रश्न, 1919च्या राजकीय सुधारणा भारतीयांना मिळाल्या म्हणून त्या कायद्याला कोणते नाव दिले गेले? 1919च्या कायद्याने भारतीयांना राजकीय सुधारणा मिळाल्या किंवा दिल्या गेल्या, त्यामुळे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919चा कायदा असं नाव दिलं गेलं. पुढचा प्रश्न, प्रशासन आणि स्वशासन आणि स्वशासनात जास्तीत जास्त भारतीयांचा समावेश केला जाईल अशा प्रकारचं वक्तव्य कोणी केलं? तर मॉन्टेग्यू यांनी ऑगस्ट घोषणेमध्ये प्रशासन आणि स्वशासनात जास्तीत जास्त भारतीयांचा समावेश केला जाईल अशा प्रकारचं वक्तव्य केलं. पुढचा प्रश्न, कॉमनवेल्थ ऑफ इंडिया ॲक्ट हा कायदा मद्रास संसदेने कोणाच्या मदतीने तयार केला? तर कॉमनवेल्थ ऑफ इंडिया ॲक्ट हा कायदा मद्रास संसदेने होम रूल लीगच्या मदतीने तयार केला. पुढचा प्रश्न, 1919च्या कायद्यानुसार प्रांतामध्ये कोणत्या बाबीची तरतूद करण्यात आलेली होती? तर 1919च्या कायद्यानुसार प्रांतामध्ये विधानसभा तयार करण्याचे किंवा बनवण्याची तरतूद केली होती. पुढचा प्रश्न, भारतीय ब्रिटिश संसदेने इसवी सन किती मध्ये विधानसभा बनवण्याची मागणी केली होती? भारतीय ब्रिटिश संसदेने भारतामध्ये 1916 मध्ये विधानसभा बनवण्याची मागणी केली होती. पुढचा प्रश्न, राष्ट्रसभेचे लखनौ अधिवेशन
कोणत्या वर्षी झाले होते? राष्ट्रसभेचे लखनौ अधिवेशन 1916 मध्ये झाले होते. पुढचा प्रश्न, 1916च्या लखनौ अधिवेशनात कोणकोणत्या संघटनेने भाग घेतला होता? 1916च्या राष्ट्रसभेच्या लखनौ अधिवेशनात राष्ट्रसभा, मुस्लिम लीग, होम रूल लीग आणि जहालवादी नेते किंवा जे काही विचाराच्या संघटना एकत्र आल्या होत्या. पुढचा प्रश्न, भारतीयांना दिल्या जाणाऱ्या सुधारणांचा विचार करण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधानाने भारत मंत्री श्री मॉन्टेग्यू यांना भारतात केव्हा पाठवले? तर भारतीयांना दिल्या जाणाऱ्या सुधारणांचा विचार करण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधानांनी भारत मंत्री मिस्टर मॉन्टेग्यू यांना 18 नोव्हेंबर 1917 भारतात पाठवले. पुढचा प्रश्न, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा याची घोषणा केव्हा झाली? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा याची घोषणा 1919 मध्ये झाली. पुढचा प्रश्न, आता या 1919च्या कायद्याच्या तरतुदी काय होत्या त्यावर आधारित प्रश्न. इसवी सन 1919च्या कायद्याने उत्तरदायी सरकार कोणत्या भागात देण्याचे ठरवण्यात आले? तर 1919च्या कायद्याने प्रांतामध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करण्यात आले. पुढचा प्रश्न, स्वच्छता, कृषी, सार्वजनिक निर्माण हे विभाग कोणाकडे ठेवण्यात आले? तर स्वच्छता, कृषी आणि सार्वजनिक निर्माण हे विभाग प्रांताकडे ठेवण्यात आले. पुढचा प्रश्न, 1919च्या कायद्याने भारत मंत्र्यावर नियंत्रण कोणाचे निर्माण झाले? तर 1919च्या कायद्याने भारत मंत्र्यावर नियंत्रण कोणाचे निर्माण झाले नाही, तर ते पूर्वीप्रमाणेच निर्विवाद ठेवण्यात आले. पुढचा प्रश्न, 1919च्या कायद्याने भारत मंत्र्याचा पगार कोणत्या माध्यमातून दिला जाणार होता किंवा कोणाकडून दिला जाणार होता? 1919च्या कायद्याने भारत मंत्र्याचा पगार ब्रिटिश राजवटीतून देण्यात येणार होता. पुढचा प्रश्न, 1919च्या कायद्याने केंद्रात विधानसभा तर राज्यात कोणत्या सभेची स्थापना करण्यात आली? 1919च्या कायद्याने केंद्रात विधानसभा व राज्यात राज्य परिषद स्थापन करण्यात आली. पुढचा प्रश्न, राज्य परिषद सदस्य संख्या 1919च्या कायद्यानुसार किती होती? राज्य परिषद सदस्य संख्या 1919च्या कायद्यानुसार 60 होती. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, 1919च्या कायद्यानुसार विधानसभा सदस्य संख्या किती होती? 1919च्या कायद्यानुसार विधानसभा सदस्य संख्या 145 होती. पुढचा प्रश्न, 1919च्या कायद्याने केंद्रीय विधानसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती होता? 1919च्या कायद्याने केंद्रीय विधानसभेचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा होता. तर पुढचा प्रश्न, 1919च्या राज्य परिषदेचा कार्यकाळ किती होता? तर 1919च्या कायद्यानुसार राज्य परिषदेचा कार्यकाळ 5 वर्षाचा होता. पुढचा प्रश्न, दोन्ही सभागृहास बोलवण्याचा किंवा दोन्ही सभागृह भंग करण्याचा किंवा संशोधित करण्याचा अधिकार कोणाकडे होता?
तर दोन्ही सभागृहास बोलवण्याचा, सभा भंग करण्याचा किंवा संशोधित करण्याचा अधिकार हा व्हाईसरॉयला होता. पुढचा प्रश्न, भारतीय कर्ज, महसूल, धर्म कायदा बनवण्यापूर्वी कोणाची परवानगी घ्यावी लागत होती? भारतीय कर्ज, महसूल, धर्म, सम्राट किंवा सैन्य व्यवस्था, वायुसेना, वायुविदेश हे याबाबत कायदा बनवण्यापूर्वी व्हाईसरॉयची परवानगी घ्यावी लागत होती. पुढचा प्रश्न, केंद्रीय संसद सदस्याला प्रश्न विचारण्याचा, स्थगन प्रस्ताव मांडण्याचा अधिकार मिळाला का नाही? तर केंद्रीय संसद सदस्याचा प्रश्न विचारण्याचा, स्थगन प्रस्ताव मांडण्याचा आणि भाषण स्वातंत्र्य अधिकार मिळाला. 1919च्या कायद्याने प्रांतात कोणती शासनव्यवस्था निर्माण झाली? 1919च्या कायद्याने प्रांतात दुहेरी शासनव्यवस्था निर्माण झाली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 1919च्या कायद्याने जी काही द्विदल राज्यपद्धती भारतात केव्हापर्यंत अस्तित्वात होती? तर 1919च्या कायद्याने प्रांतात द्विदल राज्यपद्धती ही 1921 ते 1937 पर्यंत अस्तित्वात होती. पुढचा प्रश्न, द्विदल शासन प्रणाली भारतात एकूण किती प्रांतात निर्माण झाली? द्वैध शासन प्रणाली भारतात एकूण 9 प्रांतात निर्माण झाली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 1919च्या कायद्याने प्रांतीय परिषदेला कोणत्या नावाने ओळखले जाऊ लागले? 1919च्या कायद्याने प्रांतीय परिषदेला विधान परिषद या नावाने ओळखले जाऊ लागले. हे झालं 1919च्या जो काही मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा याबद्दलची माहिती. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे 1935चा कायदा, त्यावर प्रश्न पाहणं आवश्यक आहे. तर पुढचा प्रश्न, 1919च्या कायद्याचे परीक्षण करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली किंवा कोणतं कमिशन नेमण्यात आलं? तर 1919च्या कायद्याचे परीक्षण करण्यासाठी सायमन कमिशन नेमण्यात आलं. पुढचा प्रश्न, सायमन कमिशन भारतामध्ये केव्हा आले? सायमन कमिशन भारतामध्ये 1927 ते 28 मध्ये आले. पुढचा प्रश्न, सायमन आयोगाने आपला अहवाल केव्हा सादर केला? सायमन आयोगाने आपला अहवाल इसवी सन 1930 मध्ये सादर केला. पुढचा प्रश्न, इसवी सन 1928 ला सर्वपक्षीय सभेमध्ये एक समिती किंवा संविधान घटना स्वरूप ठरवलं गेलं, त्यावेळेस अध्यक्ष कोण होते? इसवी सन 1928 ला सर्वपक्षीय एक समिती किंवा संविधान घटना ठरवण्यासाठी समिती नेमण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू होते. पुढचा प्रश्न, कोणत्या रिपोर्टनुसार भारतात सांप्रदायिक निवड पद्धत रद्द करून अल्पसंख्याकांचा हक्क आरक्षित स्थान ठरवावे अशी सूचित करण्यात आली? तर नेहरू रिपोर्ट नुसार भारतात सांप्रदायिक निवड पद्धत रद्द करून अल्पसंख्याक हक्क रक्षणाचा लोकसंख्येच्या आधारावर केलं जावं असं ठरवण्यात आलं. पुढचा प्रश्न, भारतीयांना राजकीय सुधारणा देण्याचे अंतिम लक्ष्य असल्याचे कोणी घोषित केले? भारतीयांना राजकीय सुधारणा देण्याचे अंतिम लक्ष्य असल्याचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी घोषणा केली. पुढचा प्रश्न, सायमन रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये किती गोलमेज परिषदा भरल्या गेल्या? सायमन रिपोर्टवर विचार करण्यासाठी लंडनमध्ये 3 परिषदा भरल्या गेल्या.
पुढचा प्रश्न, 3 गोलमेज परिषदा कोणत्या काळामध्ये 3 गोलमेज परिषदा कोणत्या काळामध्ये घेण्यात आल्या? इसवी सन 1930 ते 32 या काळात 3 गोलमेज परिषदा भरल्या गेल्या. पुढचा प्रश्न, पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा किंवा सांप्रदायिक निर्णय केव्हा घोषित केला? पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी प्रसिद्ध सांप्रदायिक निर्णय किंवा जातीय निवाडा हा 1932 मध्ये घोषित केला. पुढचा प्रश्न, मार्च 1933 ची श्वेतपत्रिका, त्याचबरोबर 1934 चा संयुक्त प्रवर समिती यावर विचार करून कोणता कायदा सम्राटाने घोषित केला? तर मार्च 1933 ची श्वेतपत्रिका, 1934 चा संयुक्त प्रवर समितीचा अहवाल यानुसार सम्राटाने 1935 चा कायदा घोषित केला. पुढचा प्रश्न, 1935 चा कायदा भारतात केव्हा लागू करण्यात आला? 1935 चा कायदा भारतामध्ये 1 एप्रिल 1937 ला लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न, 1935 च्या कायद्यानुसार भारतात केव्हा निवडणुका घेण्यात आल्या? 1935 च्या कायद्यानुसार भारतात 3 एप्रिल 1936 मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. पुढचा प्रश्न, 1935 चा कायदा भारतात किती काळापर्यंत टिकून होता? 1935 चा कायदा भारतात 1 एप्रिल 1937 ते 14 ऑगस्ट 1947 पर्यंत कार्यान्वित किंवा तो राहिला होता. पुढचा प्रश्न, कोणत्या कायद्याने भारतात संघराज्य रचना किंवा व्यवस्था निर्माण केली? कोणत्या कायद्यानुसार भारतात संघराज्य रचना व्यवस्था निर्माण केली? तर 1935 च्या कायद्यानुसार भारतात संघराज्य रचना व्यवस्था निर्माण केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अखिल भारतीय संघ शासनाची स्थापना केव्हा झाली? किंवा अखिल भारतीय संघ शासनाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? तर अखिल भारतीय संघ शासनाची स्थापना 1935 च्या कायद्यानुसार झाली. पुढचा प्रश्न, 1935 च्या प्रशासनाचा मुख्य अधिकारी कोण होता? 1935 च्या प्रशासनाचा मुख्य अधिकारी हा व्हाईसराय होता. पुढचा प्रश्न, 1935 च्या कायद्याने केंद्रात राज्य परिषद दिली आणि राज्यामध्ये कोणती परिषद दिली गेली? तर संघीय सभा ही स्थापन झाली. पुढचा प्रश्न, 1935 च्या कायद्याने कोणत्या 2 भागात विभाजन करण्यात आलं? 1935 च्या कायद्याने केंद्र प्रांत व समवर्ती सूचित विभाजन करण्यात आले. पुढचा प्रश्न, 1935 च्या कायद्याने कोणत्या 2 महत्त्वपूर्ण बाबी स्थापन झाल्या? 1935 च्या कायद्याने न्यायालय आणि केंद्रीय बँक स्थापन करण्यात आली. पुढचा प्रश्न, प्रांतांना शासन कारभार स्वायत्तता कोणत्या घोषणेनुसार देण्यात आली? तर 1929 च्या घोषणेनुसार प्रांतांना शासन कारभार स्वायत्तता देण्यात आली. पुढचा प्रश्न, केंद्रात द्विदल किंवा द्विदल राज्य शासन पद्धती केव्हापासून अस्तित्वात आली? तर 1891 मध्ये केंद्रात द्विदल किंवा
राज्य पद्धती अस्तित्वात आहे? पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न, तर संघराज्यात कोणाला सामील होण्याचा अथवा न होण्याचा अधिकार देण्यात आला? संघराज्यात सामील होण्याचा किंवा न होण्याचा अधिकार भारतातील संस्थानिकांना देण्यात आला. पुढचा प्रश्न, कोणत्या कायद्यानुसार सांप्रदायिक मतदारसंघ कायम ठेवण्यात आला? 1935च्या कायद्यानुसार सांप्रदायिक मतदारसंघ कायम ठेवण्यात आला. पुढचा प्रश्न, काँग्रेसने ऑक्टोबर 1939 ला ज्या काही प्रांतीय शासनाचे राजीनामे दिले तेव्हा प्रांताचा कारभार कोणाच्या हातात दिला गेला? काँग्रेसने ऑक्टोबर 1939 ला प्रांतीय शासनाचे राजीनामे दिल्यानंतर जे काही प्रांतीय कारभार राज्यपालांच्या हातात देण्यात आला. आणि शेवटचा प्रश्न, ब्रह्मदेश या भारतापासून कोणत्या कायद्यानुसार अलग झाला? तर ब्रह्मदेश हा 1935च्या कायद्यानुसार भारतापासून अलग झाला. हे होतं 2, ज्यामध्ये आपण तृतीय वर्षातील आधुनिक भारताच्या इतिहासाची माहिती पाहत असताना घटनात्मक विकासातील मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो 1919 मध्ये अस्तित्वात आला, त्याचबरोबर 1935चा कायदा, या कायद्यावर आपण पूर्ण प्रश्न पाहिले. तर उद्याच्या आपल्या पिरियडमध्ये भारतीय संविधान निर्मिती यावर प्रश्न पाहणार आहोत.